नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला LLB 5 इयर या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक CET द्यावी लागत असते. त्या CETला जे काही मार्क्स पडतील त्या मार्कच्या बेसिसवर तुमचे कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होत असतात. तर बघा, त्यासाठी तुम्हाला जी CET आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर यामध्ये बघा, जी लास्ट डेट होती ॲप्लिकेशन करण्यासाठी तर ती संपलेली होती. तर त्यानंतर मग CET सेलना परत एकदा तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना LLB 5 इयरचा जो कोर्स आहे या कोर्सला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला CETचा जी एक्झाम होणार आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट जी होणार आहे, तर त्यासाठी ॲप्लिकेशन आणि रजिस्ट्रेशनला डेट जी आहे तर ती डेट वाढवून दिलेली आहे. तर त्याविषयी जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण बघणार आहोत. तसेच तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तर डाऊट्स क्लिअर होतील. तर सुरुवातीला नोटीस बघूयात. यामध्ये बघा, एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग CET 2025. तर यामध्ये बघा, with reference to above notice, state CET cell office receive request from candidates and parents regarding extension to the form filling CET 2025 for courses mentioned below. Hence, considering academic interest of the candidate, CET cell has decided to give first extension for online registration and application form filling for the courses mentioned below. तर हा जो कोर्सेस आहे बघा, LLB 5 इयर्सचा हा कोर्सेस आहे. त्यासाठी ही CET जी आहे, महाराष्ट्र LLB 5 इयर CET 2025, ही तुम्हाला CET द्यावी लागणार आहे. त्यासाठी जी सुरुवात आहे तर ती 3 जानेवारी 2025ला ॲप्लिकेशनला सुरुवात झाली होती. 3 जानेवारीला सुरुवात झालेली होती. तर आता जी फर्स्ट एक्सटेन्शन जी आहे, म्हणजे तुम्हाला डेट परत वाढून भेटलेली आहे बघा, 4 फेब्रुवारी 2025 ते 18 फेब्रुवारी 2025 ही तुमची काय असणार आहे तर लास्ट डेट असणार आहे. 18 फेब्रुवारी 2025 LLB 5 इयर CET 2025ला ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. अशा प्रकारे त्यांनी नोटीसमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये बघा, नोट्स दिलेल्या आहेत, इम्पॉर्टंट नोट्स. इफ कॅन्डिडेट हॅज एनी क्वेरी रिगार्डिंग द ॲप्लिकेशन फॉर्म, ही शी शुड सेंड मेल to CET helpdesk@maharashtraCET.org or can raise the query through candidate help module. No further extension will be given after the above dates. Candidates should take a note of this. बघा, जर तुम्हाला काय अडचणी असतील तर या ठिकाणी बघा, तुम्हाला इथे मेल दिलेला आहे CET helpdesk@maharashtraCET.org या मेल ॲड्रेसवर तुम्हाला तुमची काय जी अडचण असेल तर ती अडचण शेअर करायची आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला ही या तारखेनंतर डेट वाढून मिळणार नाही, ही सेकंड नोटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण ही जी नोटीस होती तर या नोटीसविषयी माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर बघा, तुम्हाला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे. तर त्यासाठी बघा, तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर विंडोच्या इथे राईट साईडला बघा, ॲडमिशन प्रोसेस ॲकॅडमिक इयर 24-25 आणि त्याच्या खाली जी सेकंड नंबरची जी टॅब आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 25-26, ही सेकंड नंबरची जी टॅब आहे तर यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन झालेली दिसेल साइन इनची. यामध्ये बघा, न्यू युजर्स सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटेल. तो ID पासवर्ड तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि साइन इन परत या पेजवर यायचं आहे. यामध्ये तुमचा ईमेल ID टाकून घ्या, त्यानंतर जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे पासवर्ड टाकून घ्या आणि साइन इन टॅबवर क्लिक करून तुम्हाला साइन इन व्हायचं आहे. आता साइन इन झाल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी काही कॅटेगरीनुसार फी लागणार आहे ती फी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणीच तुम्हाला पेड करायची आहे. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करशाल सक्सेसफुली आणि त्यानंतर फी पेड करशाल, त्यानंतरच पूर्ण ही प्रोसेस जी आहे तर ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुमची CETची एक्झाम होणार आहे. त्यामध्ये जे काही मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला
कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. तर बघा, जसजसे नवीन अपडेट्स येतील CET सेल मार्फत, तसतसं मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती शेअर करणार आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.